मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. किचन गार्डनिंग रिलेटेड आजचा व्हिडिओ आहे. तर किचन गार्डनिंगची जर तुम्ही सुरुवात करत असाल तर घरी या बिया आपल्याला कशा सहज उपलब्ध होतील तर याविषयीचा व्हिडिओ आहे. मी सुद्धा मार्केटमधून अजून तरी बिया विकत घेतलेल्या नाहीत आणि घरीच ज्या किचनमध्ये आपल्या वस्तू अवेलेबल असतात तर त्यांच्यापासून सुद्धा आपण किचन गार्डनिंगची सुरुवात ही करू शकतो. आणि त्यानंतर मग आपल्याला त्या झाडाविषयी अनुभव आले की त्याला कशा पद्धतीनं त्याची काळजी घ्यावी लागते, कुठले खतं वापरावेत जेणेकरून झाडांची वाढ चांगली होते. आणि त्याला मिरची असेल तर तिला मिरच्या चांगल्या कशा लागतील, टमाटे असतील तर त्या झाडावर कुठले रोग येतात, मग हळूहळू आपण हे शिकत जातो. आणि आपल्याला मग थोडं कॉन्फिडेंट आलं की आपण मार्केटमधून सुद्धा बिया या विकत आणू शकतो किंवा रोपंसुद्धा आजकाल सहज आपल्याला अवेलेबल होतात. तर सुरुवात मी पुदिन्यापासून केलेली होती. तर पुदिना माझा पहिलाच प्रयत्न आणि अगदी यशस्वीरित्या तो ग्रो झाला आणि मी आता त्याचा स्वयंपाकघरात सुद्धा वापर करते. मी बाजारातून पुदिना अजिबात विकत आणत नाही. तर पुदिना लावण्याचा व्हिडिओ हा मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे, तो कशा पद्धतीनं लावावा. तर तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जर तुम्हाला पुदिना लावायचा असेल तर नक्की बघा. तर पुदिना बघा मी अशा पद्धतीने लावलेला होता. तर पुदिन्याच्या ज्या काड्या असतात तर त्या आपण वापरात घेत नाही शक्यतो. त्यामुळे मग मी काय करते, उरलेल्या काड्या म्हणजे मला जेव्हा पुदिना हा उगवायचा होता घरीच, तर तेव्हा मी अशा शिल्लक राहिलेल्या ज्या काळ्या होतात, पानं वापरली गेलीत आणि त्यानंतर मी त्या काळ्या अशा एका ग्लासमध्ये ठेवलेल्या. तर बघा अशा पद्धतीनं त्याला मुळा ज्या आहेत त्या फुटून येतात. आता ही जी ग्रोथ आहे ती पाण्यातच झालेली आहे, नवीन हे जे दांडे आलेले आहेत त्या. आणि आता बघा तुम्ही पुदिना बघू शकतात की किती छान हा माझा बहरलेला आहे. याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड मी केलेला आहे. त्यानंतर किचनमधलीच दुसरी आपली वस्तू आहे ती म्हणजे लसण. तर लसण जो आहे तो आपल्या घरात सहज आपल्याला उपलब्ध असतो. तर लसणाची एक जरी दांडी अशी मातीत रोवली तर त्याचा बघा असा लसूण हा अगदी सहज उगवून येतो. तर बाकीच्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये सुद्धा मी लसण जो आहे तो उगवलेला आहे, तुम्हाला दाखवतेच. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणारी मिरची. आपण हिरव्या मिरच्या आणतो आणि काही दिवसांनी हिरव्या मिरच्या ह्या लालसुद्धा होऊन जातात कधी कधी वापरात लवकर न घेतल्यामुळे. तर अशा लाल मिरच्या माझ्याकडे होत्यात आणि त्याच्या बिया ह्या मी मातीत रोवून दिल्यात आणि त्याचंसुद्धा छान असं झाड आलेलं आहे. बघा अशा हिरव्या मिरच्या लाल व्हायला लागल्यात की ह्या बियासुद्धा आपण मातीत रोवू शकतो आणि छान अशा पद्धतीनं मिरच्यांची जी झाडं आहेत ती आपल्याकडे उगवून येतात. तर तुम्ही बघू शकतात की मिरच्यांची ही जी झाडं आहेत तर ती घरच्या ज्या मिरच्या असतात तर त्याच्यापासूनच उगवून आलेल्या आहेत. आणि ह्या झाडावरच्या तर बऱ्याचशा मिरच्या ह्या मी उपयोगात सुद्धा आणलेल्या आहेत. याला बऱ्याच मिरच्या लागलेल्यात, त्या मी आता वापरल्यात, फक्त काही 2-4 शिल्लक आहेत. त्यानंतर किचनमध्ये वापरात येणारी आणखीन एक वस्तू म्हणजे टमाटा. तर सगळ्यात सोपी गोष्ट मला कुठली वाटते तर टमाटा उगवणं आहे. टमाट्याचं झाड अगदी सहज उगवतं, म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा उगवू शकतील इतकं टमाट्याचं झाड हे उगवायला सोपं आहे. तर टमाट्या कापून त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत ते आपण अगदीच मातीत रोवून दिल्या, त्याला सुकवायचं काही काम नसतं, मातीत रोवल्यात. तर बघा इथं मी टमाट्याच्या ज्या बिया आहेत तर त्या टाकलेल्या होत्यात आणि बघा किती छान अशा प्रत्येक बी उगवून आलेली आहे टमाट्याची. आणि मी ह्या झाडांमध्ये त्या मिरच्या लावलेल्या सुद्धा आहेत. बघा इथं एका पिशवीमध्ये मी तुम्हाला दाखवते की इथं मी ह्या टमाट्याच्या बिया ज्या बिया उगवून आलेल्या होत्या तर त्याचे 2-2 रोपं लावून दिलेले आहेत. आणि ही पिशवी जी आहे तर ती पोह्याची आहे. बघा जर तुमच्याकडे कुठली वस्तू म्हणजे कुंड्या उपलब्ध नसतील तर स्वस्तिक पोहा जो येतो ना त्याची पिशवी आहे, तिला उलटी केली आणि तिच्यातच हे रोपं मी लावून दिले. आता जेवढे दिवस ही पिशवी चालेल तेवढे दिवस, त्यानंतर जर मोठ्या याच्यात शिफ्ट करायचं झालं तर मग पुन्हा नव्याने त्याला शिफ्ट करणार. आणि याच्या आधीसुद्धा मी टमाटे हे ग्रो केलेले आहेत. तर बघा असे टमाटेसुद्धा आपले छान आलेले आहेत. इथं आहे परत हे सुद्धा टमाटे हे उगवून आलेले आहेत.
तर टमाटे हे अगदी सहज उगून येतात. त्यानंतर महत्त्वाची आणखीन एक किचनमधली वस्तू म्हणजे कांदे. तर कांदेसुद्धा आपण सहज आपण उगवू शकतो. तर बघा असे छोटे कांदे जमिनीत रोवले तर यांनासुद्धा लगेच पात फुटून येते. तर कांदा तर आपल्याला मिळत नाही, पण पात त्याची नक्कीच मिळते. आणि मग पात ही म्हणजे कांदा जो आहे त्याची पात पूर्ण अशी हे झाली म्हणजे जास्त परिपक्व झाली की त्याला फुलंसुद्धा वरती येतात. आणि मग ते फुलं आपण स्टोअर करून त्याच्यात बी असतं कांद्याचं, तर त्याच्यापासून पुन्हा नव्याने कांदेसुद्धा घेऊ शकतो. तर अशी ही रिसायकल होतच असते. आणि त्यानंतर आहे अद्रक. अद्रकसुद्धा मी लावून बघितलेला आहे, पण अद्रक हे मला कठीण वाटतं उगवायला. किचनमध्ये अद्रकसुद्धा आपल्याला सहज उपलब्ध होतं आणि ते सुद्धा आपण उगवू शकतो. पण मी केलेला आहे प्रयत्न, बघूया, अजून तरी उगून आलेलं नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण सहज आणि त्यानंतर कारल्याचं सुद्धा हे बी जे आहे ते मी बी काही आणलेलं नाही. ज्या काही घरी कारले आणलेले होते तर त्याच्यातून उगून आलेल्या ह्या बिया आहेत, म्हणजे त्याची ही रोपं आहेत. आणि बघा ही पुदिन्याची दांडी आहे एक याच्यात मिक्स झालेली होती, ही सुद्धा मी त्याच्यातूनच रोवून दिलेली होती. तर कारलेसुद्धा. आणि इथं आहेत बघा बटाटे. तर असे कोंब जर बटाट्याला आले असतील तर तुम्ही बटाटे असे याच्यातसुद्धा बटाटाच आहे बघा हा. तर बटाटेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे लावू शकतात. आणि आणखी एक सांगते की हिवाळ्यात वाटाणे आपल्याकडे भरपूर येतात मार्केटमध्ये, आणि त्याचेच काही 2-4 बिया ज्या आहेत तर त्या मी याच्यात घातलेल्या होत्या. तर मिरचीचं हे झाड आहे आणि त्याच्या बाजूला बघा वाटाण्याचे सुद्धा ही झाडं उगून आलेले आहेत. हे हिरवे वाटाणे मी टाकलेले बरं का. तर त्याचे हे 2 झाडं आहेत, ह्या कुंडीत सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे. तर असे वाटाणे सुद्धा आपण सहज उगवू शकतो. याच्यात सुद्धा बघा वाटाण्याचं आहे. तर हे सुद्धा बघा वाटाण्याचं झाड उगून आले आहे. हे सीताफळाचं आहे, घरी सीताफळ आणलेले आणि बी खाऊन त्याच्यात घातलेली. तर सीताफळाचं हे झाड उगून आलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा इथं मी रोवलेला होता, तर तो सुद्धा त्याला पात फुटून आलेली आहे. असे 3-4 कांदे मी टाकलेले आहेत. त्यानंतर आहे लिंबाचं झाड, जो आपण लिंबू खातो की नाही, याला वेळ लागेल फळं धरायला, कारण या झाडाला आता 6 महिनेच झाले आहेत, त्यामुळे बराच वेळ लागेल. पण बघूया. आणि याच्यातसुद्धा मी वाटाणे बघा लावून दिलेले होते. तर इथंसुद्धा वाटाण्याची ही जी झाडं आहेत ती 2 उगून आलेली आहेत. तर असे छोटे छोटे प्रयत्न केले की नक्कीच यशस्वी आपण होत असतो. आणि सुरुवात ही छोट्यापासूनच करायची आणि मग ते वाढवत जायचं. तर किचन गार्डनिंगची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही घरच्या सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात करू शकतात, अगदी कुठलाही पैसा न वाया घालवता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.